नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओची सुरुवात मला शेर शायरीपासून करावी वाटेल. काय की कालपासून जरा शेर शायऱ्या लई यायला येतात. तुम्ही ह्याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये बघितलात, शेर शायऱ्यानंच सुरुवात केली आणि ह्या पण व्हिडिओची शेर शायरीनंच सुरू करावी वाटते. आणि ही खास लातूरचे नवनिर्वाचित जनतेतून निवडून आलेले आमदार, असं का म्हणतोय मी की आमदार होते पण विधान परिषदेवर होते, यावेळेस ते जनतेतून निवडून आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी ही शायरी आहे. लोगों ने कोशिश की मुझे मिट्टी में दबाने की, लोगों ने कोशिश की मुझे मिट्टी में दबाने की, लेकिन उन्हें नहीं मालूम मैं बीज हूं, लेकिन उन्हें नहीं मालूम मैं बीज हूं. आदत है बार बार उग जाने की, बार बार उग जाने की. मित्रांनो, हा शेर इतक्यासाठी की मागील 15 वर्षापासून रमेश आप्पा कराड हे ग्रामीण मध्ये 3 वेळा पराभूत झाले, पण त्यांनी कार्यकर्त्याची ना तोडली नाही, मतदारसंघ बदलला नाही, किंवा मी आमदार आहे मला काय करायचंय म्हणून ते मैदानातून पिछेहाट झाले नाहीत. तर ते म्हणतात ना, तेल लावलेला पैलवानाप्रमाणे मैदानात उतरले आणि आला ग बाई माझा फड जिंकून या म्हटल्याप्रमाणे त्यांनी फड जिंकून दाखवलेला आहे. या ठिकाणी मला तो व्हिडिओ दाखवायचा आहे अमित विलासरावजी देशमुख यांचा. तुम्ही म्हणाल वारंवार वारंवार अमित विलासराव देशमुखच का, ती बोलते तोच तसं की नाना पटोले आले होते आणि त्यांनी धीरज देशमुख ग्रामीण मधून, ते तुम्हीच ऐका, मी कशाला म्हणू. आता नाना भाऊ हे म्हणतायत अनुप की 1.5 लाखानं लातूर ग्रामीणची जागा आपल्याला निवडून आणायची आहे. ऐकलात, 1.5 लाख मतानं विजयी करू. स्वतःचाच विजय अवघ्या 5-7 हजारनं झालेला आहे, त्याच्यावर बोलायचं नाही सोडा. टक्केवारी न घेतलेला महाराष्ट्रातला एकमेव आमदार कोण असेल तर ते आदरणीय, होय आदरणीय रमेश आप्पा कराड आहेत. कार्यकर्त्याला मोठं करणं कशाला म्हणते, एक साम्राज्य आजचं नाहीये साहेब, हे माय माऊली हे साम्राज्य आजचं नाहीये देशमुखांचं. रेणा कारखाना, विकास कारखाना, मांजरा कारखाना, इतके कारखाने असताना सुद्धा 15 वर्ष त्यांनी झुंज दिली आणि यावेळेस त्यांनी विजयी गुलाल लावला. आज आप्पाचं कौतुक या गोष्टीचं करावं वाटतंय की लोक म्हणत होते या ठिकाणी लाखभर मराठी आहेत, 60-70 हजार हे आमची मुस्लिम बांधव आहेत, पण जनतेनं दाखवून दिले की खरा आमदार कोण आहे, सर्वसामान्याच्या मनातला आमदार कोण आहे आणि जनतेचा आमदार कोण आहे हे जनता जनार्दन यांनी दाखवून दिलंय. आम्ही ऐकलंय, आम्ही पाहिलंय की ज्या वेळेस ग्रामीण मध्ये काही नेते फिरत होते त्यावेळेस त्यांना धमक्या देण्यात आल्या की तुमचा ऊस आम्ही घेऊन जाणार नाही. त्या कार्यकर्त्यांनी, त्या लोकांनी, त्या शेतकऱ्यांनी आमचा ऊस आम्ही फडात जाळू, आम्हाला धमकीला आम्ही भीक घालत नाही, हे कार्यकर्ते रमेश आप्पा कराड यांचे कार्यकर्ते आहेत. कसल्याच भूल थापाला त्यांचे कार्यकर्ते 15 वर्ष, अहो साहेब 15 दिवसात इकडले कार्यकर्ते तिकडं, तिकडले कार्यकर्ते इकडं, नेते जाते. पण रमेश आप्पा कराड यांचे कार्यकर्ते हल्ले नाहीत. त्या कार्यकर्त्यांना माझा मानाचा मुजरा आहे आणि सलाम आहे. कारण की इतक्या मोठ्या धनशक्ती पुढं जनशक्तीचा विजय झाला असं आम्हाला म्हणावं वाटतं. आणि आप्पा, आता तुमची जिम्मेदारी वाढलेली आहे. अजून विकास कामं तुम्हाला मतदारसंघात करावी लागणार आहेत. आम्हाला वाटतंय की लातूर ग्रामीणचा विजय हा ग्रामीणचा विजय नाही, तर लातूर जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देणारा विजय आहे. त्यामुळं आमचं भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा म्हणणं असेल की लातूर जिल्ह्यामध्ये जर नेतृत्व करायचं असेल
अ व्यक्ती, ब व्यक्ती, क व्यक्तीला न करता सर्वांना सोबत घेऊन जाणारे आमचे आप्पा येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, याच्यामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक हाती माहितीची सत्ता आली त्या पद्धतीनं जर आणायचं असेल, आपण म्हणाल पहिल्यांदाच आपण निवडून आलेत, निवडून जरी पहिल्यांदा आलेत ते कोणत्या शक्तीच्या विरोधात निवडून आलेत हे तुम्हाला विसरून चालणार नाही. कारण की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे. निलंगा असल, औसा असल, अहमदपूर असल, उदगीर असल, याबद्दल आम्हाला काही चकार शब्द बोलायचा नाही. तिथले नेते हे 100% विजयश्री खेचून आणलाय. कोणी 2दा निवडून आले, कोणी 3दा निवडून आले. बाबासाहेब पाटील निवडून आलेत, संजय बनसोडे तर लाखाच्या जवळजवळ निवडून आलेत. हा तिथल्या मतदाराचा, उमेदवाराचा आणि विरोधकांचा विषय आहे. पण लातूर ग्रामीण हे तुम्हाला वेगळ्या अँगलनं बघावं लागणार आहे. कारण की इथं 3 कारखाने, सहकार महर्षीचं बारीक लक्ष, विविध बोललं जात होतं की समाजाबद्दल तेढ निर्माण न करता जनता जनार्दन आप्पाला निवडून दिलेला आहे. आणि या ठिकाणी आम्हाला वाटतं की आप्पा हे मंत्री व्हावेत आणि हा पराभव नक्कीच त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. कृपया करून कार्यकर्त्यांनो, दोन्ही कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती राहील की आपण विजयामध्ये चुकीचं काही बोलू नये आणि पराभूत झाल्यांनी चुकीचं काही बोलू नये. कारण की तुम्ही पाहिलं गावातले नेते एक होतात पण कार्यकर्त्यांची माती होते, हे विलासरावजी देशमुख म्हटलेलं आहे. आता इतकंच. पुन्हा भेटू. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, मराठवाडा नेता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.